सरस्वती, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि मसनीय महिला वर्गांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वर्गीय मातोश्री आदरणीय अंजनाबाई सूर्यबांजी गडाख. On Navratri, may Goddess inspire all of us with strength, positivity, wisdom and devotion. मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय नानासाहेब गडाख तसेच आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय स्वर्गीय मातोश्री अंजनाबाई सूर्यबांजी गडाख यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित एन जी पब्लिक स्कूल आज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सज्जन मंडळी, या शाळेचे शिक्षक आणि इतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व माझ्या छोट्या मैत्रिणी, भगिनी आणि भविष्याच्या आपल्या समाजाच्या माता. आदरणीय मॅडमने आता सांगितलं की स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं याच्या संदर्भानं हे मार्गदर्शन शिबिर आहे. एक पोलीस ऑफिसर तुमच्या समोर उभारलेला पाहून फारसं गंभीर होण्याचं काही कारण नाही आहे. तुमच्यामध्ये काही गोष्टींची गंभीरता यावी आणि विनाकारण असणारं गांभीर्य निघून जावं हा माझ्या या व्याख्यानाचा विषय असणार आहे. मी तसं काही प्रोफेशनल व्याख्याता किंवा भाषण देणारा व्यक्ती नाही आहे. पोलीस खात्याचा एक घटक सिन्नरचा मागच्या 6-7 महिन्यापासून सिन्नर शहर पोलीस स्टेशनचा कारभार पाहणारा पोलीस निरीक्षक आहे. काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही मांडी घालून बसलाय त्या पद्धतीनंच माझ्या शाळेमध्ये पण मी मांडी घालून बसलेलो आहे. सुरुवात करूयात. काही मुद्द्यांवर मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. मला असं वाटतं की बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये दडलेले असतात. फक्त भाषण द्यायचं आणि निघून जायचं असा या कार्यक्रमाचा भाग न होता तुम्ही काही प्रश्न विचारावेत आणि त्या गोष्टी जाणून घ्याव्यात, त्या तुमच्या मनामध्ये दडलेल्या. हॅलो, आवाज येतो ना मागपर्यंत? अरे येतो का आवाज? मागचे कान मोठे आहेत जरा. सिनियर मुलं दिसत आहेत मागं, त्यामुळे छोटासा पण आवाज त्यांना पोहोचू शकतो. त्यातल्या त्यात पोलिसांचा आवाज लगेच लक्षात येत असणार आहे, बरोबर ना? तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया की ज्यावेळेस आपण लहान होतो आणि आपल्याला आपले आई वडील किंवा मामा जे आपले पेरेंट्स आहेत, वडीलधारी मंडळी आपल्याला शाळेमध्ये घेऊन जात असतात. कोणाला आठवत असतं तर बघा, पहिला दिवस कोणीही इच्छुक नसतो शाळेमध्ये जायला. त्याला बळजबरीनं शाळेत घेऊन चाललेले असतात. त्याचं नाक गळत असतं, डोळ्यात पाण्याच्या धारा असतात. त्याचं कारण असं असतं की आईवडिलांच्या संरक्षित कवचामध्ये राहायची सवय झालेली असते. आईला बिलगुन राहायची सवय झालेली आहे आणि आपण शाळेमध्ये जायचं म्हणजे कुठल्या तर दुसऱ्या जगात जायचं, अशा पद्धतीचा विचार कदाचित त्यावेळेस त्या मनामध्ये येत असते. आज अशी अवस्था आहे
तुम्हाला आईनं सांगितलं आजच्या दिवस घरी राहा, तर होणार नाही, मला नाही जमणार, शाळा सोडून मी काही घरी नाही थांबणार. कारण काय त्याचं की आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा आपल्या आईवडिलांपासून सुरू होतो. म्हणजे बघा, आपली आई आपल्याला चालायला बोलायला शिकवते, कसं बसायचं, कसं बोलायचं. वडील आपल्याला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात आणि त्याच्या पुढचा टप्पा असतो हा शाळेचा. मग या शाळेमध्ये काय यायचं, आता तुम्हाला थोडं थोडं कळायला लागलं असेल की आपल्याला जर जग समजून घ्यायचं असेल, आपल्याला जर जगामध्ये ताटमानेनं उभा राहायचं असेल, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे काय की जे काही चांगलं आहे, काही गोष्टी वाईट आहेत, ह्या चांगल्या वाईटाची माहिती आपल्याला आपल्या घराचं संरक्षक कवच सोडल्याशिवाय बाहेर गेल्याशिवाय मिळणार नाही. जसं बघा, एखादा मूर्तिकार असतो आणि त्याच्यापुढं भली मोठी एक शिळा दिलेली असते आणि त्या शिळेतून त्याला मूर्ती तयार करायची. आपल्याला जर सांगितलं ही शिळा घरी नेऊन तुझ्या देवाऱ्यात ठेव किंवा एखाद्या मंदिरात ठेव, आपण नेऊ का? नाही. कारण का की त्या शिळेला आणखी शिळेची मूर्ती झालेली नाहीये आणि मग ती मूर्ती होण्यासाठी त्या शिळेला असंख्य घाव सहन करावं लागतं. तुम्ही कधी बघितलंय का इथं रोडच्या कडेला ते मूर्ती बनवतात लोक? मी पंढरपूरचा असल्यामुळे मी पाहिलेलं आहे. पंढरपूरला प्रत्येक रोडच्या कडेला मूर्ती बनवायचं अखंड रात्रंदिवस ते चालू असतं आणि त्यामुळे थांबून बघितलेलं आहे की एका शिळेतून एक सुबक मूर्ती तयार करायची. गणेशाची मूर्ती असू द्या, सरस्वतीची असू द्या, किंवा कुठलीही मूर्ती तयार करण्यासाठी त्या दगडाला असंख्य हजारो शेकडो घाव सहन करावे लागतात. आणि मग साहजिकच ज्यावेळेस ती मूर्ती तयार होती त्यानंतर तिचे प्रतिष्ठापना आपण करतो. शाळेमध्ये सेम आहे. शाळेमध्ये तुमचं मूर्ती घडवायचं काम चालू असतं. हे तुम्हाला मान्य असो नाही तर नसो, कारण काही गोष्टी आपल्याला वेळ गेल्यानंतर कळतात. आत्ताच्या वयामध्ये जर ती गोष्ट कळाली तर ती खूप चांगलं झालं असतं असं त्यावेळेस नंतर वाटतं. आणि ते नंतर वाटू नये, आता समजावं, हा एक उद्देश या सन्माननीय लोकांचा आहे. म्हणून मला या ठिकाणी आणलेलं आहे. मला काहीच काम नाही, साहेब काय बिनकामाचं फिरतं, चला शाळेकडे, असं काही मी आलेलं नाही. हे फार जाणीवपूर्वक वेळ काढून तुमच्यासाठी आलेलं आहे. तर ज्या पद्धतीनं मूर्ती पूर्ण होईपर्यंत तिची प्रतिष्ठापना केली जात नाही तोपर्यंत तुमच्यातली मूर्ती घडल्याशिवाय तुम्ही कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. म्हणजे काय तर असं होतं की 7वी 8वी नंतर मुलांमध्ये मुलींमध्ये पौगंडावस्था, टीनेजर ते बनतात. टीनेजर म्हणजे काय की फिजिकली तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे माझ्या आजीच्या बाबतीत होतं, माझ्या आईच्या बाबतीत, माझ्या मिसेसच्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या बहिणीच्या बाबतीत, प्रत्येक महिलेच्या बाबतीत ह्या गोष्टी घडणारच आहेत की हार्मोनल चेंजेसमुळं तुमच्या शरीरामध्ये बदल होतात आणि साहजिकच या बदलाच्या वेळी मन सैरवैर होतं. निश्चित निर्णय काय घ्यायचे ते कळत नाही. म्हणजे शाळेच्या बाबतीत कदाचित आपण निर्णय घेऊ शकू, पण ज्या गोष्टी बाबत निर्णय नाही घ्यायला पाहिजे त्याबाबत काय करायचं, कारण काही गोष्टी खुणावू लागतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की शाळेत येताना जाताना बस स्टॉपवर, रस्त्यावर, इकडं तिकडं काही लोक विनाकारण वॉच करत असतात. त्यांचा हेतू स्पष्ट असतो, फक्त ते आपला हेतू चेक करत असतात. तर या हेतूला त्या समोरच्या व्यक्तीच्या आपण कसा रिस्पॉन्ड केलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही आणि ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मला हे सांगायचं आहे की वय वर्ष 18 पर्यंत शासनानं काय सांगितलं किंवा कायद्यानं काय सांगितलं की तुम्ही बालक आहात. बरेचदा आमच्याकडं असं होतं की 9वी 10वीची किंवा 11वी 12वीची एखादी मुलगी पळून जाते आणि पळून गेल्यानंतर तिला असं वाटत असतं की मी स्वतःहून पळून गेले म्हणजे गुन्हा नाही, मला काही कुणी पळून गेलं नाही. आई वडील येतात आणि सांगतात की आमची मुलगी दुपारपासून नाही, आता रात्र होत आली, आम्हाला फार काळजी वाटते. आणि सुप्रीम कोर्टाचं असं मार्गदर्शन आहे किंवा सूचना आहेत की 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी ती जर हरवली, स्वतःहून जरी निघून गेली तर त्याच्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करा, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करा. त्याचा हेतू असा आहे शासनाचा किंवा कायद्याचा की त्याच्याकडे पोलिसांनी आणखी जास्त सिरियसली पाहिलं पाहिजे आणि ती हरवलेली मुलगी किंवा निघून गेलेली मुलगी ती परत आणली पाहिजे.
मग आता हे जे पळून जाणारे असतात यांची मूर्ती पूर्ण झालेली आहे का? नाही. मूर्ती पूर्ण नाही झाली त्यामुळे त्याला देवत्व मिळणार आहे का? निश्चितच नाही. त्यामुळे त्या अपरिपक्व वयामध्ये अपरिपक्व विचार असताना बरं पळून जाते कोणाबरोबर? यासारखाच अपरिपक्व माणूस आहे. एखादा बिल्डर आहे, एखादा मोठा क्रिकेटर आहे, एखादा पोलीस इन्स्पेक्टर आहे, तो पळून नेणार आहे का? निश्चितच नाही. कारण त्याची मूर्ती पूर्ण झालेली आहे. त्याला समजतंय की काय करायला पाहिजे आणि काय नाही. हे तुमच्यापेक्षा 2-4 वर्षांना तो फार तर मोठा असू शकतो. आणि मग तो असा माणूस असतो की पळवून नेताना तो जी मोटरसायकल घेऊन येतो ती पण कोणाची मागून घेतलेली असते. हे मी काही बनवून नाही सांगत. अशा असंख्य गोष्टी, असंख्य अनुभव, म्हणजे मी दिवसभर सगळे अनुभव सांगू शकतो. अशा गोष्टी असतात की हिचं काहीतरी चुळबुळ चालू आहे, आईच्या लक्षात येतं. आईच्या कसं काय लक्षात येतं? आता तिनं जन्म दिलाय तुम्हाला. तुमच्या प्रत्येक गोष्टी लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्टी तिला माहीत आहे. तुम्ही इकडल्या बाजूला तोंड वाकडं केले की तुम्हाला काय पाहिजे, इकडल्या बाजूला तोंड वाकडं केले की तुम्हाला काय पाहिजे हे आईला कळत असतं. ती लगी म्हणजे तुमच्या वडिलांनाच सांगते, तुम्ही अहो पोरीचं जरा काही बरं दिसत नाही बरं का. मग यांच्या लक्षात येते, वॉच ठेवतात आणि खरंच बरं दिसत नसतं. मग ते म्हणतात आता हे काही ब्यात नको डोक्याला, हे कटवून टाकू. आणि मग चर्चा सुरू होती, इकडलं पाहुणा येणार आहेत, तिकडलं पाहुणा येणार आहेत. तिला एकदम शॉक, आता आपलं कसं व्हायचं. आणि मग ते काय हळूच कुठनं तर फोन नंबर मिळवते, त्याला फोन करते की तू मला घेऊन जा नाहीतर मी मरणार आहे बघ. शिव प्रचंड टेन्शन मध्ये, आता कसं व्हायचं आपलं. आता मरणार म्हणजे मग जीवनच संपलं ना, असं त्यावेळेस वाटत असतं. असं काही नसतं. जीवन फार मोठं आणि विशाल आहे. तर मग तो इकडं तिकडं बघतोय का मित्राला म्हणतो, अरे 400-500 रुपये आहेत का? तर त्यात परवा तुला 200 रुपये दिले, अजून परत दिले नाहीत तू, अजून 500 वर नाही. नाही तुला सगळं मिळून एकदम देतो 8 दिवसात, मला दे 500, 1000, 2000 रुपये. तो तिला येताना सांगतो, घरात काय मिळतं का बघ. हा, मग ती आईने कुठं लपून ठेवलेले, वडिलांनी कुठं ठेवलेले पैसे, काही दागिने आणि ह्या सगळ्या गोष्टी ही घेऊन जातात. तो कोणाची गाडी मागून आणतो आणि गाडी मागून आणणाऱ्या मित्राला काहीच माहीत नाही. पोलिसांना माहीत नंतर गुन्हा दाखल झाला, पोलीस शोध चालू झाला. पोलिसांनी पहिलं गाडीवाल्याला उचललं. हा, तूच मदत केली. आई शप्पथ सांगतो साहेब मला काहीच माहीत नाही. एका तासात येतो म्हणून घेऊन गेलाय गाडी तो. आणि मग आमच्या लक्षात येतं की त्यांचं काही रूट आहे काय. पण हे कुठं जातात? पाठीमागे चित्रपट आला होता बघा, आठवतंय का? हा, कुठला? हा, सैराट. आता सैराट चित्रपट तुम्ही पाहायला असेल, नसेल तर पहा झाले बरोबर. म्हणजे काही लोक सांगतात सैराट पिक्चर पाहू नका. मी तर सांगेन पहा. का पाहायचा? त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे. म्हणजे एकदम याड लागलं तिथनं पर्यंत हा निम्मा किंवा 60-70% आणि शेवटचा 30% आहे ना, तो खरं वास्तव दाखवणार आहे. म्हणजे समाजातलं खरं वास्तव, जे सत्य परिस्थिती दाखवणार आहे. मग आपण काही 30%, 40%, 50% मध्ये मी खुश आहे. पुढचं पाहायचंच नाही, कारण मला माहित आहे माझं असं होणार नाही. हे जे वय आहे ना, याच्यामध्ये एक आपण काल्पनिक जग तयार केलेलं असतं. मला वाटतं ते असंच, मी म्हणतो तेच खरं. पण ऍक्च्युली हे तुमचं तसं नसतंच. ते हार्मोनल चेंजेसमुळं कुठल्या एखाद्या झोपडपट्टीतला एखादा मुलगा घेतला, एखादा 5 स्टार बिल्डिंगमध्ये राहणारा मुलगा घेतला, तर त्यांच्या मनामध्ये असणारे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे निर्माण होणारं काहूर आहे ते सेम असणार आहे. हे सेम असतं. आणि मग ते तुमचे 200, 500, 1000, 10,000 रुपये संपले, मग काय करायचं? परत तर यायचं नाही. परत आल्यावर आपली काही खैर नाही. गुन्हा दाखल होईल झालेला आहे, त्या पोलीस उचलून नेतील, ही भीती आहे. मग ते काय करतात? साधं सोपं, जे सैराटमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे. सैराट म्हणजे पिक्चर बनवला मग घडलं असं नाही. समाजामधला अभ्यास करून त्या जे डिरेक्टर किंवा प्रोड्युसर असतात ती लोक हे पिक्चर बनवत असतात. तर तो वेटरचं काम करतो,
आणि मग ती त्याला हातभार लावत असते, इमानीतबारे काय करत असते, मागच्या बाजूला डिश धुत असते. ते हे असे सापडले. म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी पण आम्हाला अशी लोक ते आल्यानंतर म्हणते, काय बाळा कुठे गेला होता? नाही मी माझ्या मर्जीने गेले होते, मला कुणी पळवून नेलं नाही. असं का? बरं ठीक आहे. ते कोर्टापुढं तिचं स्टेटमेंट होतं आणि कोर्टामध्ये पण ती सांगते एकदम, मला कुणी पळवून नेलं नाही, मी स्वतःहूनच तिकडे गेले होते आणि आम्हाला लग्न करायचं होतं. गुन्हा झाला का नाही हो? हेच कळत नाही. तिला वाटतंय की तिच्या मर्जीने केलं म्हणजे सगळं ओके. असं नाहीये. कारण कायदा सांगतो की वय वर्ष 18च्या आतला मुलगा किंवा मुलगी हे बालक आहेत, त्यांना त्यांची कन्सेंट, त्यांचा स्वतःचा होकार, कुठला निर्णय घ्यायचा या बाबतीतला अधिकार नाही. आणि मग पुढच्या प्रक्रिया, पुढची कलम वाढा आणि मग भानगडी वाढत जातात आणि फार उशिराने लक्षात येतं की आपण फार चुकीच्या पद्धतीने वागलो. मग आपण करायला पाहिजे होतं काय? आपण करायला पाहिजे होतं की माझा वडील किंवा माझी आई रात्रंदिवस कष्ट करते आणि फक्त एकच आस लावून बसले की माझी मुलगी घरी व्यवस्थित परत येईल. मी जे कष्ट केलं, मी ज्या खस्ता खाल्ल्या, त्या माझ्या मुलीच्या, माझ्या मुलाच्या वाट्याला येणार नाही. बरोबर आहे का? मग आई आपल्यासाठी काय असते? सर्वस्व असते. पण हे फक्त बोलायसाठी. जी आई आपल्याला जन्म देते, आपला शिसू काढून आपल्याला मोठं करते, चालायला बोलायला शिकवते, आपल्याला शाळेमध्ये पाठवते, एक वेळ उपाशी राहील, एक वेळ फाटके कपडे घालेल, वडील फाटके कपडे घालतील, फाटक्या चपला घालतील, तुम्हाला सगळं व्यवस्थित. नाही 4 चौघात माझ्या मुलीला खाली मान घालायची, माझ्या मुलाला खाली मान घालायची वेळ आली नाही पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांचं मत असतं. आणि मग आपण आईला काय सांगतो, तुला तर काही कळतच नाही. आणि जिनं आपल्याला शिकवलंय चालायला, बोलायला, प्रत्येक गोष्ट नाही, आपण तिला काय सांगतो, तुला तर काही कळतच नाही. आता तुमची चर्चा असते, आमच्या आईला तर काही कळत नाही, आमच्या मम्मीला तर काही कळतच नाही. मगाशी मी सांगितलं की ज्या पद्धतीनं मूर्ती बनण्यासाठी एका दगडावर शेकडो हजारो घाव पडलेले असतात, त्यानंतर जाऊन ती मूर्ती बनते, त्यानंतर तिची प्रतिष्ठापना होती, भले मोठी लोक तिथं मस्तक झुकवतात. तसं आईचं बोलणं, वडिलांचं टोकणं, तुमचे चुलते असतील किंवा शिक्षकांचं तुम्हाला टोकणं किंवा कधी कधी ठोकणं, अलीकडे हा ठोकणं प्रकार फार कमी झालेला आहे. आता मी माझ्या शाळेमध्ये म्हणजे मराठी शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये माझा नंबर यायचा, पण चुकीला माफी नाही. चुकला, वाकवला, असा जोराचा असं इतक्या जोरानं टाकायचे की 2 मिनिटं श्वास बंद, 2 मिनिटाने मग थोडा श्वास घ्यायचा. मराठी शाळेत असताना मग ते शिक्षकाने सांगायचं, हे उद्या येताना एक चांगला फोक घेऊन या रे. मग आमच्यामध्ये बोर्ड कोण चांगला फोक आणतो, आणि तोच फोक ज्यावेळेस पाठीत बसायचा ना, असं वाटायचं काय दुर्बुद्धी सुचली. सरांनी ह्या फोकाचा विचार करायचा होता, हे मी आणलेला फोक, तिथे किती घाणी शिरलो, ते महानंदीचा फोक आणला, तिथं 100 काट्यात पडल्या आणि एकदम व्यवस्थित करून आणलाय, तोच फोक माझ्या पाठीत बसलाय. आणि मग ते सुरुवातीला तर कळतच नाही, 2 मिनिटं सुरुवातीला श्वास कधी चालू होईल हा प्रश्न असायचा त्यावेळेस. आताच्या मुलांना एका सिन्नरमध्ये काय 11-12च्या मुलाला आगाऊपणा करतो मग ठोकला त्याला, तो डायरेक्ट माझ्याकडे आला. मला 7 शिक्षकांनी 4 ठिकाणी ठोकले. मला 7 शिक्षकांनी 4 ठिकाणी ठोकले. म्हणजे इथे एकदा ठोकलं, इथं नेलं, तिथं ऑफिसमध्ये नेलं, परत आणखी मागच्या कुठल्या खोलीत नेलं. आणि मला ते शिक्षक होते का गुंड होते, मला खरंच ठोकले. मी दाखव, कुठं काही नाही. म्हटलं बाबा हे अशा पद्धतीनं तुला शिक्षकांनी ठोकल्यानंतर शिक्षकांच्या पगारीत काही वाढ होणार आहे का? निश्चितच नाही. शिक्षकांना काही संस्था चालक एखादं प्रमाणपत्र देणार आहे का, विशेष प्रशस्ती पत्र? काहीच नाही. हेतू आहे तू चुकतोय, तुला ठोकणं म्हणजे तुझी चुकीची वाट जी आहे ती सरळ करणं, याच्या पलीकडे काहीच हेतू नाही. आणि म्हणलं तुझ्या पोराला मारलं, आता पोलीस आहे म्हणल्यानंतर लगे इकडे तिकडे पोणापोणी करून आम्ही याची हिस्ट्री काढली ना, यो कुठल्या विद्यापीठाचा विद्यार्थी, तर यानं काय झालं, दुसऱ्याला एका कानाखाली मारलं होतं, त्याच्या कानातनं रक्त आलं होतं. आता मी तटलो होतो, त्याचं इथं पुरळ आलं, त्यातनं रक्त आलं.
म्हणजे याची सगळी उत्तर तयार. म्हणलं ठीक आहे, तुझं गुन्हा दाखल करू शिक्षकांवर आणि तू त्या पोराला मारलं, तुझ्यावर पण गुन्हा दाखल करतो. मग ते एकदम 80च्या स्पीडनं घरी. तर ह्या गोष्टी होतात आजकालच्या मुलांमध्ये. मुलांमध्ये काय होतं की संगतीचा एक परिणाम भयंकर असतो. मला ते पुढे जाऊन मी सांगतोच. म्हणून लक्षात घ्या, शिक्षकांनी बोलणं. आता आजच मी लोकसत्ता पेपरला एक न्यूज आहे नागपूरची की एक विद्यार्थिनी होती, चिटिंग करत होते, कॉपी करून लिहित होते. टीचरनं पकडलं आणि तिला घेऊन गेले हेड सरांकडे. हेड मिस्ट्रेस होत्या. मग त्या पण बोलल्या, थांब तुझ्या वडिलांना सांगते, तू असं करतेस काय, तू असं बदमाशी करते, असं करते, तसं करते. तिला 2-2.5 तास बसून ठेवलं आणि तिला प्रचंड ट्रेस आला. आता कसं व्हायचं? मग घरच्यांना कळलं की मी अशी बदमाशी करते. वडील तर मला समजतात की यार माझ्या मुलीसारखी मुलगी जगात नाही दुसरी, माझ्या मुलासारखा दुसरा मुलगा जगात नाही. अशा पद्धतीने माझे वडील माझ्याकडे पाहतात. आणि आता वडिलांना समजलं की मी कॉपी करून लिहिते, तिनं ते दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. असं काही झालं ते केवळ माझं भाषण आठवायचं, कोणी उडी मारायची नाही. तिनं उडी मारली, मेली बिचारी. तिच्या घरच्यांनी शिक्षणावर गुन्हा दाखल केला. ह्या लोकांनी बालमनाला लायक अशा पद्धतीनं वर्तन केलं नाही म्हणून ते कोर्टानं काढून टाकला गुन्हा. एखाद्या मुलाची चुकणारी वाट सरळ करण्यासाठी शिक्षकांनी एखादी शाब्दिक किंवा कुठल्या पद्धतीची शिक्षा केली तर तो गुन्हा होत नाही. हा हायकोर्टाचा आजचा निकाल आहे. त्यामुळं असं कोणाच्या डोक्यामध्ये असेल की मी असं केलं तर तसं करेन, तसं केलं तर असं करेन. ते माझा मुलगा मला सांगतो, तो 10th मध्ये आहे. म्हणतो बाबा तुम्हाला माहिती आहे का काय, तर ते आमची जुनी शाळा होती ना, तर त्या मुलांनी ठरवलं या शिक्षकांकडे बघायचं. अरे म्हटलं त्यात साध्य काय होणार आहे? शिक्षकांची लाईफ सेटल झालेली आहे, त्यांना पगार मिळतो, त्यांची बीवी बच्चे आणि सगळे व्यवस्थित आहे. आपल्याला सेटल करायचं आहे स्वतःला. मग आपण अशा पद्धतीने सेटल करणार आहात का? म्हणून मला ते सांगायचं आहे. परत परत मूर्तीकडे मी येतो, कारण जोपर्यंत आपली मूर्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही अशा पद्धतीचा विचार करायचा नाही. आणि हे मूर्ती घडण्यासाठीचं सगळ्यात मोठं जर केंद्र असेल तर ती शाळा आहे. मग ह्या शाळेमध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येतं चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आणि मग ते गुड टच बॅड टच आता फार लहान वयामध्ये स्कूलमध्ये शिकवतात. तुमच्या लक्षात येतंय वडिलांचा तुमच्या डोक्यावरून फिरलेला हात, त्याच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या असतात, त्याच्यामध्ये आधार आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, त्याच्यामध्ये आपल्याला शहारून येतं. फार छान वाटतं की माझा बाप माझ्या पाठीशी आहे. आणि तोच हात एखाद्या नालायक व्यक्तीचा असेल, भले तो डोक्यावरून जरी फिरला तर निश्चितपणानं तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी जाणवतात. त्यामुळे गुड टच बॅड टच ही शिकवायची गोष्ट नाही, ही निर्णय घेण्याची गोष्ट आहे. मी रस्त्यानं जाताना तुमच्या वयाचा असताना तो एक हे वाचायचो, रोड साईडला बोर्ड असतात ना, त्याच्यावर लिहिलं होतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मला कळायचंच नाही. मला समजायचं की सायकलला ब्रेक आहे, मोटरसायकलला ब्रेक आहे, मोटर गाडीला ब्रेक आहे, मी चाललोय तर ST ला ब्रेक आहे. मनाला कसा काय ब्रेक असतो खरंच कळायचं नाही. आता तसं तुमच्या मनामध्ये काही प्रश्न येत असतील, मला जसे येत होते. आता मी कोणाला विचारले नाही, मी थोडा शाय नेचरचा होतो. आता माझ्याकडे कोण नाही वाटणार कदाचित, आणि फारच शाय नेचरचा होतो. आणि आता समजतंय मला, काही वर्षापूर्वी समजलं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणजे मन असतं ना, मन ते तुम्हाला सांगतं अरे गाडी फास्ट चालू नका, जास्त नाटक व्हायला लागले. हा ब्रेक आहे, ज्यानं ओळखला त्याची गाडी शेवटपर्यंत पोहोचते. हे मनानं सांगून पण होतं हे काय होत नाही चल, तो त्याची गाडी शेवटपर्यंत पोहोचत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. एका जंगलामध्ये ही काही राजपुत्र एका ऋषीच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते. तिथं एक गुराख्याचं पोरगे यायचं आणि ते दारात बसून तेही ऐकत बसायचं असं काठी टेकून. मग खूप काही महिने शिकवलं गुरुजींनी, ऋषींनी त्यांना शिकवलं असं तसं काय जे आहे ते होत्या पुराण. आणि मग शेवट परीक्षा घ्यायची ठरली. त्यांना म्हणजे मी एक वस्तू देतो प्रत्येकाच्या हातामध्ये, ती वस्तू घेऊन जायचं आणि ती अशा ठिकाणी
लपवून ठेवायची जिथं कोणी पाहणार नाही. मग गुरुजींनी त्या मुलाकडे बघितलं, तो आशेनं बघत होता. हा धर तुला एक वस्तू, तो पण ठेवून ये म्हणे. सगळे राजपुत्र गेले, कोण इकडं झाडावर गेला, कोण कुठं खड्ड्यात गेला, कुठं इकडं तिकडं सगळे जण आले परत. सगळे एकदम छाती काढून, प्रत्येकाला वाटत होतं की मी अशा ठिकाणी लपवले जिथं कोणीच पाहिलं नाही. आणि मग सगळ्यांनी विचारलं काय झालं, तर म्हणे हो आम्ही ठेवून आलो ती वस्तू, कोणीच पाहिलं नाही. हो कोणीच पाहिलं नाही गुरुजी. निश्चित, हो निश्चित कुणीच नाही पाहिलं. आणि मग त्या गुराख्याच्या पोराकडे बघितलं तर त्याच्या हातामध्ये ती वस्तू. तुला काय, तुला अशी कुठली जागा भेटली नाही जिथं तुला कोणी पाहणार नाही? तर तू नाही म्हणला गुरुजी, मी खूप ठिकाणी गेलो, खूप अंधारात गेलो, म्हणजे कोपऱ्यात गेलो, झाडावर गेलो, इकडं खूप ठिकाणी गेलो, पण अशी कुठलीही जागा मला दिसली नाही की जिथं माझ्याकडे कोणीतरी पाहत नाही. तो म्हणे कोण पाहत होतं? परमेश्वर पाहत होता. आपण जर लिहिलं जळी काळी काळी काष्टी पाशाणी, जळी स्थळी काष्टी पाशाणी, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे. आता परमेश्वर न मानणारी काही लोक असतील, ठीक आहे, त्यांनी मानू नये, ती त्यांची इच्छा. पण तुमचं अंतःकरण ते तर पाहत होतं ना, ते तर पाहत होतं की बाबा ही वस्तू या ठिकाणी आपण ठेवतोय. तसं आपण आपल्या अंतःकरणाशी जर प्रामाणिक राहिलं, त्या मनाचा ब्रेक म्हणजे ते अंतःकरण आहे. ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगतं. परवा दिवशी आता इथे भगवती देवीची यात्रा चालू आहे. मी आदल्या दिवशी पोलीस गाडी घेऊन गेलो. माझ्या लक्षात आलं की गाड्या अतिशय अस्ताव्यस्त लागलेल्या आहेत. पोलीस गाडी जाईना. मग 2 पोलीस उतरले, ते गाड्या व्यवस्थित केल्या आणि मग गाडी गेली. मी माझ्या स्टाफला दराडेदादांना सांगितलं, दादा ही पोलीस गाडी जाईना, उद्या एखादं एमर्जन्सी असेल, ॲम्ब्युलन्स कशी जाईल, फायर ब्रिगेडची गाडी कशी जाईल? मला बॅरिकेडच्या आत बंदोबस्त नाही पाहिजे, बॅरिकेडच्या बाहेर बंदोबस्त पाहिजे. लोकांनी गाड्या व्यवस्थित लावल्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी गेलो, एकदम व्यवस्थित गाड्या लावलेल्या होत्या. आणि मग आम्ही पण थोडं पाळण्यामध्ये बसलं, लहान मुलं होऊन. पाळण्याचे असते ना का, कधी कधी आपल्याला थोडंसं लहान मूल वाटतं. आणि ते एका पाळण्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, एका बसलेल्या माणसाच्या डोक्याला लागलं आणि ॲम्ब्युलन्स तिथं बोलवायची गरज पडली. आमचा स्टाफ म्हणे, साहेब तुमचा 6th सेन्स भारी आहे. मला 6th सेन्स नाही बाबा, ह्या गोष्टी कळायलाच पाहिजे. ह्या फार बेसिक गोष्टी आहेत. आपण जर उघड्या डोळ्याने सगळं व्यवस्थित बघायला सुरुवात केली जबाबदारीने, प्रत्येक गोष्ट आपल्याला जर दिसते. आता ह्या शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यात भयंकर गोष्ट कुठली असेल तर ती संगत. बघा थोरा मोठ्याने लिहिलेलं आहे, संगतीमध्ये घडवण्याचं किंवा बिघडवण्याचं सामर्थ्य असतं. बघा बी हा एकच शब्द. 2 मुली बसलेल्या आहेत किंवा रस्त्याने चाललेल्या आहेत. एकीच्या लक्षात आलं की कुणीतर मुलगा वॉच करतोय. 1 दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवस, 4थ्या दिवस मध्ये, अगं तू पाहिले का काय, तो रोज तू येतो बरोबर तुझ्याकडे पाहतो. तिने जर उत्तर दिलं असं, ठीक आहे, तो त्याचं काम करत असेल, मला माझं काम पडलेलं आहे, मला माझा अभ्यास आहे, मला माझ्या आईवडिलांना चांगला रिझल्ट द्यायचा आहे, आणि आईवडिलांपेक्षा मला स्वतःला चांगला रिझल्ट द्यायचा. म्हणजे आता मी अभ्यास केलो नसतो आणि मी फौजदार नसतो झालो, माझ्या वडिलांना काही फरक पडला असता का? म्हणजे त्यांचं ते स्टेबल झालेलं आहे, त्यांची मूर्ती कंप्लीट आहे, त्यांचं सगळं स्टेबल आहे. फरक मला पडला असता. आज या ठिकाणी हा माईक देऊन या ठिकाणी मला कोणी उभं केलं असतं का? नेवर, कुणीच नसतं उभं केलं. म्हणून फरक आईवडिलांना नाही, स्वतःला पडतो. त्यामुळे लक्षात घ्या, अभ्यास केला ना, मी 2 तास अभ्यास केला, आता मी 4 तास खेळायला जाणार, जणू का आईवर फार मोठे उपकार केले आपण. म्हणजे 2 तास अभ्यास केला म्हणजे किती, माझ्या बाईने किती कष्ट केलं. अरे अभ्यास तू तुझ्यासाठी करतेस, आई वडिलांसाठी नाही, ही लक्षात येणं आलं पाहिजे आपल्या. आणि ही जी संगत आहे, मग तिनं सांगितलं मला ह्या गोष्टी आहेत, मला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पहिलीच्या लक्षात आलं की अरे हो खरं आहे, ही बोलते ती, आपण पण अशा पद्धतीनं सरळ मार्गे चाललं पाहिजे. आता दुसरा सीन, ही पहिलीनं सांगितलं अरे तो सारखा पाहतो, असं का, मग मी पण पाहते. त्याला कॉन्फिडन्स आला, अरे मी पाहते, 2 दिवस नाही पण 3ऱ्या दिवशी पाहते, मग 4थ्या दिवशी थांबला, ही पण बघते की अजून पाहतोय का, आणि हे पाहणं लांबत गेलं. हे लांबवायचं का आपल्याला?
ही गरज नाही ना, आपल्याला त्यासाठी पाठवलेलंच नाही आहे. पण आता काय नाही साहेब आम्हाला आता ते जमतच नाही. जमत नाही तर त्याच्यासाठी सायरटचा पुढचा पार्ट तयार ठेवलेला आहे. आणि त्याला ते उचलून आणायचं, आईवडिलांच्या ताब्यात द्यायचं आणि मग त्या फार नाही मला आईवडिलांकडे जायचं नाही, मग रिमांड होममध्ये जा. रिमांड होममध्ये गेल्यानंतर 4 दिवसांना आईवडिलांना फोन, कसं मी ठेवा पण मला इथनं घेऊन जा, कसं पण ठेवा मला इथनं घेऊन जा. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे संगतीचं एक उदाहरण सांगतो. परवा माझ्या एका मित्राने मला एक व्हिडिओ पाठवला, त्याच्यामध्ये होतं की एक व्यक्ती पुराण्या काळातला आहे, राजा महाराजांच्या काळातला आहे, रस्त्याच्या कडेला 2 पोपट विकत बसलेला आहे. आणि मग महाराज चाललेले आहेत हत्तीवर बसून आणि पाहताय की एका पोपटाची किंमत तो सांगतोय 500 रुपये आणि एका पोपटाची किंमत सांगतो 1 रुपया. पोपट तर सेम दिसतंय, किमतीमध्ये एवढा फरक काय? महाराजांना पण कुतूहल निर्माण झालं. महाराजांनी विचारले, का रे बाबा, हा 1 रुपयाला आणि तो 500 रुपयाला, असं का? ते नाही सांगणार महाराज, माफ करा, मग ते तुम्ही अनुभवा म्हणे. ठीक आहे, महाराज म्हणले ठीक आहे अनुभव घेऊ. 501 रुपये दिले, 2 पोपट घेतले, घरी गेले, म्हणजे महालात गेले. संध्याकाळी झोपताना त्यांनी त्या सेवकाला सांगितलं, 500 रुपयाला जो हा पोपट आहे तो संध्याकाळी माझ्या बिछाण्याखाली ठेव. महाराज शांत झोपले. दुसऱ्या दिवशी उठले, सकाळी जाग झाली पोपटाच्या मधुर गायनानं. तो चांगला एकदम शुभाषित म्हणत होता, श्लोक म्हणत होता पोपट, आणि महाराजांची सकाळ अतिशय प्रसन्न झाली. महाराज खुश झाले, म्हणजे 500 रुपये दिले पण पोपट. आता महाराजांना दिवस कसा जाईल पडला, 500चा तर अनुभव आला, रुपयाचा अनुभव घ्यायचा. आपल्याला पण अशी फार उत्सुकता असते. तर महाराजांना मग संध्याकाळी परत सेवकाला सांगितलं की हा 1 रुपयावाला माझ्या बिछाण्याखाली ठेव. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराज उठले, अतिशय वाईट सकाळ. सकाळपासून पोपटानं घाणेरड्या शिव्या द्यायला चालू केली, प्रचंड शिव्या. महाराजांना शिव्या, साक्षात महाराजांना. महाराज प्रचंड रागावले आणि म्हणले, अरे सेवक इकडे पटकन हे कापून टाक म्हणले. पहिलं तो पहिला पोपट ओरडला, महाराज थांबा थांबा म्हणे. काय रे बाबा, अहो तो माझा सक्का भाऊ आहे, त्याला कापू नका तुम्ही. सक्का भाऊ तुझा? अरे तो तर श्लोक म्हणतो, हा तर घाणेरड्या शिवाय देतो झाला. महाराज म्हणला, ती त्याची चूक नाहीये, ती त्याच्या संगतीची चूक आहे. पण असं कसं काय म्हणे, आमची ज्यावेळेस सुरुवातीला ताटातूट झाली, मी एका साधूच्या आश्रमामध्ये गेलो, तिथं लहानाचा मोठा झाला, श्लोक ऐकर. आणि हा एका मासेमाऱ्याकडे गेला आणि ते सकाळी माशाची वाटणी होताना ते एकमेकांची काढायचे चांगले आणि घाणेरड्या शिव्या द्यायचे. त्याच्यामुळे ते शिव्या पाटके झाले त्याच्या. काय आहे संगत? त्याच्याकडे उदाहरण म्हणून जर बघितलं आणि वस्तुस्थिती म्हणून बघितलं तर हे खरं आहे. तर ह्या संगतीच्या बाबतीमध्ये फार आपण जबाबदार राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. मी कोणालाच सांगितलं नव्हतं जय म्हणायला, पण जय कशामुळे आलं? तुमच्या बघा अंगावर रोमांच आलेत का? माझ्या आलेत ना. म्हणजे आपण सगळे शिवकन्या आणि शिवपुत्र आहोत, ते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हे नुसतं बोलायला, महाराजांचा पुतळा लावायला, महाराजांची तस्वीर लावायला आणि ते चंद्रकोर काढायला, ह्याच्यासाठी महाराज नसतात. महाराज हे आपल्या कृतीतून दिसून आले पाहिजे. भलं आपण आपलं पद छोटंच असू दे, पद शिपायचं असू द्या, स्वीपरचं असू द्या, त्यानं स्वच्छतेनं स्वतःची लायकी निर्माण केली पाहिजे. पदानं माणूस श्रेष्ठ नाही होत, कृतीनं त्याच्या लायकीनं श्रेष्ठ झाला पाहिजे. नुसतं इन्स्पेक्टर आहे आणि कोपऱ्यात बसून बिड्या ओढत बसलाय, तुम्हाला चालेल का? मी एका कोपऱ्यात दिसले तुम्हाला युनिफॉर्मवर बिड्या ओढतोय, नाही आवडणार ना. कारण त्या पदाला लायक असं ते कृती नाहीये. नुसता इन्स्पेक्टर म्हणून नाही, तर त्या इन्स्पेक्टरनं काम चांगलं केलं पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे साहेब आपले, उद्या तुम्हाला कोणाला काय प्रॉब्लेम आला ना, उद्या काही 4 वर्षांनी जर आला तर तुम्हाला आठवले पाहिजे गायकवाड नावाचे साहेब आले होते, तर त्या साहेबांना आपण संपर्क केला तर निश्चितपणाने आपल्याला चांगला मार्ग भेटेल. हा विश्वास निर्माण करणं
हे पण माझं एक काम आहे. तर शिवबांच्या जे संपर्कात लोक आली, किती छोटी छोटी लोक होते. आज त्यांचा इतिहास आपण वाचतो. शिवबा झाले नसते तर ही लोक महान झाले असते का? कदापि नाही. का तर महाराज झाले, महाराजांनी त्यांना जवळ घेतलं आणि मग एकत्र इथे येऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवलिंगाच्या समोर जी प्रार्थना केली स्वराज्याची, आणि त्या स्वराज्यामुळे आज आपण एवढं सुराज्यामध्ये आहे, म्हणून छत्रपती निघून येतो. तर ह्या संगतीच्या संदर्भानं सांगितलेली काही गोष्टी आहे, आपण निश्चितपणानं लक्षात ठेवा. मी काल सकाळी एक अशीच गोष्ट वाचली थॉमस एडिसनच्या बाबतीमध्ये. ह्या गोष्टी कितपत खरे आहेत किंवा नाही ह्याच्या मुळाशी जायचं नाही, ह्याच्यातून बोध काय येतो. आपण लहानपणी बोध कथा वाचलेले आहेत बघा. कथा काही असू द्या, बोध आपल्याला काय मिळतो, आपल्या आयुष्यासाठी काही उपयोगीच आहे हे त्याच्यामधून आपण शिकलं पाहिजे. थॉमस एडिसनला काही दिवस शाळेत गेल्यानंतर शाळेने एक पत्र दिलं आणि तो घरी येऊन पत्र आईला दाखवलं. आईनं वाचलं, आईच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा नालायक आहे, त्याला शाळेतून काढून टाकलेला आहे. आता आईला विचारलं एडिसननं, आई काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये? तर ती म्हणली, अरे बाळा, त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा फार जिनियस आहे, आमची शाळा लायक नाही याला शिकवायसाठी, याला तुम्ही घरी शिकवा. आणि मग त्याच्या आईनं त्याला घरी शिकवलं. आणि एडिसनला तो तुम्ही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, बरं उजेडात बसलो ना त्याच्यामुळे आपण, बरोबर आहे ना, कधी बघ आलो जा. तर हा एडिसन एवढा मोठा झाल्यानंतर काही वर्षानं त्यांच्या हातामध्ये ती त्यावेळेचं शाळेनं दिलेलं पत्र पडलं, कुठं तर जुन्या ह्याच्यामध्ये सापडलं असं. त्याच्यामध्ये त्यांनी वाचलं, तर त्याच्यामध्ये लिहिलंय की तुमचा मुलगा नालायक आहे, आमच्या शाळेमध्ये आम्ही त्याला शिकवू शकत नाही, त्याला आम्ही शाळेतून काढून टाकलेला आहे. आता बघा, आईनं जर तेच सांगितलं असतं तर एडिसन झाले असते का? नाही. आईनं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं, आईनं प्रेरणा दिली, आईनं स्वतः कृती केली आणि त्याला मार्गदर्शन केलं. आपण एखाद्या मोठ्या शाळेमध्ये गेलो म्हणजे मोठे झालो असं होतंय का? उद्या ह्यातल्याच काही लोक आहेत, ह्यातले काही शास्त्रज्ञ होतील, काही पोलीस अधिकारी होतील, काही महसूलमध्ये जातील, काही राजकारणी होतील, काही चांगले शेतकरी होतील, संशोधक होतील, पत्रकार होतील, चित्रकार होतील, खेळाडू होतील, गायक होतील. हे ह्याच्यामध्येच लपलेलं आहे ना. आणि ह्यातलेच काही चोर होणार आहेत? नाही सर, आमच्या शाळेतलं कोणीच चोर होणार नाही. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला तसं वाटत नाही, शाळेचा हा कॅम्पस एवढा विशाल कॅम्पस आणि तेवढ्याच विशाल मनाची ही जी लोक आहेत की आपल्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, न की बिघडला पाहिजे. हे घडण्यासाठीची ही शाळा आहे. त्या शाळेमध्ये तुमच्याशी संवाद साधताना अतिशय आनंद होतो. याच्यामध्ये काय होतंय, हे घरचा भेदी असतो ना, घरचा भेदी माहित आहे का? अरे मागची पोरं, घरचा भेदी माहित आहे का? मराठ्यांचं जे राज्य आहे, जिथे जिथं मराठ्यांनी मात खाल्ली तिथे तिथं काय प्रॉब्लेम होता? घरातला भेदी. आमच्या घरात ह्या बाजूला सांद आहे, त्या बाजूची भिंत मोडकळीस आलेली आहे, तिकडे 2-4 दगड टाका, भिंत पडते. असं हे घरचे भेदी आपल्या शाळेमध्येच काय भेदी असतात बघा. म्हणजे आता 10th क्लास आहे, त्याच्यामध्ये एक 10 मुलं आणि 10 मुली आहेत. आणि मग बाहेरचा 12th किंवा बाहेरचा कुठला तरी भोटार कार्यकर्ता असतो एकदम, तो भोटार कार्यकर्ता, भोटार म्हणजे फडतूस, म्हणजे मला आता काही शब्द, हा फडतूस काही काम नाही त्याला, केसाला एकदम हे केलं, माझे कमी झालं. आता माझ्या केसाकडे कोणी पाहणारच नाही, युनिफॉर्म पण पाहतील की नाही, म्हणजे मी स्वतःला लायक बनवलं. आमच्या कॉलेजवर नाना पाटेकर आले एकदा. नाना पाटेकरांनी एक ते सगळं मोठं भाषण दिलं, पण ते सगळं लक्षात नाही. आता एक लक्षात राहिलं माझ्या, त्यांनी सांगितलं की तुम्ही केसाला वळण लावण्यापेक्षा अक्षराला वळण लावा किंवा आपल्या आयुष्याला वळण लावा. ते आणि ते म्हणजे फक्त केसांना वळण, केस पाहून जर मुली भाळत असल्या तर मुली पहिल्यांदा त्या मेंढरावर भाळल्या असत्या. नाना पाटेकर म्हणजे किती एकदम बेधडक बोलणारा माणूस आणि सत्य, बरोबर आहे. नुसतं केस बघून
ते हे समज नसते त्या काळामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विषयांतर होतं, एखाद्या विषयाला फाटं फुटतो, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी आहेत. नवीन काळामध्ये रडक्या लोकांकडे गेला ना, ते सांगत बसतील काय करणार, नोकऱ्या नाही. तुला एकट्यालाच नोकरी नाही. MPSC मध्ये फेल झालेल्या लोकांकडे गेला तुम्ही, आणि ही कारण देणारे लोक असतात ना, हे कधी खुश राहू शकत नाही. यांच्याकडे कारणांचं पुस्तक असतं. काय झालं, ते तसं झालं म्हणून असं झालं, त्यानं तसं केलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसतं तर असं झालं नसतं. म्हणजे स्वतःकडे काही घ्यायचंच नाही. त्याला तुम्ही MPSC करत होता, कसं काय पास झालं नाही, काय सांगायचं. त्या टायमाला 5 लाख रुपये मागितले, वडिलांकडे 5,000 रुपये नव्हते, माझ्या 5 लाख कुठं देणार नाही. आता मी तहसीलदार असलो असतो. आपल्याला वाटतं खरंच आहे, मोठा आहे ना तो, मोठा भाऊ दादा सांगतोय. हे असली कारणं सांगणारी कधी यशस्वी होत नाही. कुठल्याही MPSCच्या परीक्षेमध्ये, कुठल्या प्रशासकीय परीक्षेमध्ये 1 रुपयाचा काळाबाजार होत नाही. पूर्वीच्या काळात असेल नसेल त्याच्याविषयी मला बोलायचं नाही. आता मी स्वतः सांगतो, माझ्या बॅचमध्ये अतिशय गरीब घरातली, मी अतिशय सर्वसामान्य घरातला आहे. माझी आई 2री शिकलेली आहे, माझे वडील 6वी शिकलेले आहेत. असं काही फार मोठं बॅकग्राऊंड नाही आहे. तरी मी माझ्या कुटुंबातला ना, आमच्या खानदानातला पहिला प्रशासकीय अधिकारी असेल मी. आणि योगायोगाने ह्या गोष्टी मला कारणीभूत आहेत, ज्याच्यामध्ये संगत. मग मी संगतीचं उदाहरण दिलं. बरीच खूप चांगली लोक आपल्या संपर्कात आली, चांगले मार्गदर्शन केले, गुरुजी चांगले, शिक्षक चांगले भेटले, मित्र चांगले भेटले. आणि एक लक्षात ठेवलं, मी ज्यावेळेस मी MPSC करायला पुण्यामध्ये गेलो, त्या ठिकाणी मग माझे मित्र, अरे आज सनी देओलचा पिक्चर लागलाय, लय भारी पिक्चर आहे सनी देओलचा, त्यावेळेचं स्टार. मग वाटायचं आपण जावं पाहावं, पण आपण टाळलं ते. क्रिकेट म्हणजे अन्न वस्त्र निवारा अशा पद्धतीचं माझं क्रिकेटचं प्रेम होतं. पण मी ठरवलं की ह्या गोष्टीला बाजूला ठेवलो तर दुसरी गोष्ट, बरोबर, भात खायचा थांबवला तर मी पोळी खाऊ शकेल. असं एक भात आणि अशी पोळी व्यवस्थित नाही ना होणार. तर ते काही गोष्टी थांबवल्यामुळं मी माझ्या MPSCच्या फार काही मोठा अनुभव नसताना फक्त प्रामाणिकपणे एक गोष्ट केली. ज्यावेळेस थकवा येईल त्यावेळेस आईच्या मूर्ती डोळ्यासमोर आणली, वडिलांची मूर्ती डोळ्यासमोर आणली. त्यांची ती जुने पाणी कपडे, डाग पडलेले कपडे, हॉटेलचं दुकान होतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये वडील कष्ट करतायत आणि आपल्याला पैसे पाठवतात. त्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनंच झाला पाहिजे, हा एक गोष्ट मी समोर ठेवली. आणि कुठलंही ट्युशन लावली नाही. ट्युशन याच्यासाठी की 10-20 हजार रुपये कुठं घालवायचे वडिलांचे. आणि चांगले आईवडिलांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मी पहिल्या प्रयत्नामध्ये फौजदार झालो. त्याच्यामध्ये मोठेपणा सांगायचा काही विषय नाही. खूप म्हणजे आता तुम्ही बघता की रिक्षा चालकाचा मुलगा IAS झाला, एक अंध मुलगी IAS झाली. तुमच्यामध्ये काय नाही, ते रडक्याचं डोळं कोणी पुसायचं. मला एक कळत नाही की आता ही दिदी घेतली, तुझ्याकडे काही नाही. तिनं म्हटलं पाहिजे माझ्याकडे सगळं आहे. मला 2 डोळे आहेत जे व्यवस्थित पाहू शकतो, माझ्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, मेंदू आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि रस्त्याने जाताना एखादा जन्मताच पाय नसलेला, जन्मताच हात नसलेला, जन्मताच डोळे नसलेला व्यक्ती बघितल्यानंतर तुम्हाला वाटत नाही की परमेश्वरानं माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. हा तो कलरमध्ये थोडा फरक असेल, पण त्या कलरला काय करायचंय. एकदा तुम्हाला पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, तुम्हाला सन्मान मिळाला, तर तुमच्या कलरला, उंचीला, जाडीला, केसाला कोणी पाहत नाही. तुमच्या पदाला, तुमच्या कामाला लोक पाहतात. अशा पद्धतीने आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. आता सगळ्यात आवडती गोष्ट कुठली आहे, काय आवडती गोष्ट आहे, खरं सांगायचं, काय आवडती गोष्ट आहे. छोटी दिदी सांगत ते 2 इकडे इकडे हे केलेले, ते इथं 3 नंबरला असते, माझ्याकडे पाहतो. आता दुसऱ्याकडे पाहू नका तुम्ही. कुठतरी एक जणांनी सांगा की आता सगळ्यात आवडती वस्तू कुठली आहे. हा, मोबाईल आहे ना. एखाद्या दिदीच्या हातामध्ये मोबाईल दिला, दर तुला मोबाईल. वडिलांना फार अभिमानाने दिलाय, माझ्या लेकरानं चांगली मार्क पाडले, दर मोबाईल तुला. लेकरू काय करेल, पहिलं कुठला ऍप डाउनलोड करेल. लेकरू पहिले इंस्टाग्राम, व्हॉट्सअप,
नंतर फेसबुक, स्नॅपचॅट हे असले करणार. आणि एकदा का आपण व्हॉट्सअप डाउनलोड केलं की लगेच आपल्याला एक प्रमाणपत्र मिळून जातं. कुठलं? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी. युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं जातं. ही युनिव्हर्सिटी अशी आहे ज्याच्यामध्ये सत्य असत्य काही शोधलं जात नाही. ह्याला वाटलं तिकडं हिंदू लोकांवर प्रचंड अन्याय होतोय, त्यांना लगेच फॉरवर्ड केलं धप 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 धप. एक जणाला आले मोठे तलवारीचा साठा आलाय पाकिस्तानातून, AK-47 आलेले आहेत. और लय बेकार आहे. मग सगळ्याला कळलं पाहिजे, दब 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 सगळ्याला पाठवून दिलं. आता तो खरंच आलाय का साठा? कुणी पाठवले ते? त्याचा पाठीमागचं ट्रूथ काय आहे का? त्याला बेस काय आहे का? काहीच माहित नाही. फेसबुक डाउनलोड केलं, एकदम सुंदर सेल्फी घेतला. आता मी माझा घेतलेला सेल्फी सुंदर आहे का नाही मला कळलं की नाही, पण मी घेतलेला सेल्फी, मी अपलोड केलेला माझा फोटो हा सुंदर तर केव्हा ठरणार? लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या. कमेंटमध्ये स्पेशल कमेंट काय आहे? म्हणजे मग मी डॉक्टरला विचारलं, माझे मित्र डॉक्टर, म्हणजे डॉक्टर हे काय होय, माझा फोटो सुंदर आहे याचा मला आनंद आहे, एवढा आनंद पुरेसा नाही का? तर काय झालं? नाही म्हणलं हे लाईक आल्याशिवाय काही समाधान होऊ नये. तर ते म्हणले साहेब हा मनोरोग आहे, मनोरोग. डॉक्टरांनी काय सांगितलं? हा मनाचा आजार आहे. चेष्टा नाही सांगत, खऱ्याने सांगतोय. मी काढलेला माझा फोटो छान आहे हे मी ठरवणार ना. तिनं लाईक केलं तर मी छान, तिनं कमेंट केलं तर मी छान, असं काय आहे का? पण हे रोगी बनायला लागले. तो ते डॉक्टर आपले तात्याराव लाने, परवाच मी त्यांचं व्हिडिओ पाहिला. डॉक्टर तात्याराव लाने महाराष्ट्रातले अतिशय नामांकित डॉक्टर आहेत. तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल तर. लहाने साहेबांचं असं म्हणणं होतं की पुढची पिढी आहे ना, पुढची म्हणजे बघा, पूर्वी माणसाला म्हणजे माकडाचं माणूस झालं असं म्हणतात. माकडाला शेपटी आहे, माणसाला आहे का? नाही, मंकी बोन आहे फक्त. ती शेपटी झिजली, झडली, कशामुळं? त्याचा वापरच नाही ना. तसं आता पुढची पिढी असं खाली मान घालूनच जन्माला येणार आहे. असं कसं काय? हे मोबाईलमुळे अशी माणसं गरजच वाटत नाही लोकांना. आणि हे मान खाली घालून येणारी पिढी आपल्यामध्ये जन्माला येऊ नये. मोबाईल हे गरजेचं आहे का? तर आहे गरजेचं. आता मला वाटलं की माझ्या कुठल्या तर प्रिय लोकांना, माझ्या आईवडिलांशी संपर्क करावा. मोबाईल गरजेचा आहे. मी अडचणीत सापडलेला असताना म्हणजे एक्स पर्सन कोणी, तो पोलिसांना कॉल करायचा आहे. डायल 112, लक्षात ठेवा, डायल 112वर कॉल करायचा आहे. तर मोबाईल गरजेचा आहे का नाही? निश्चितपणानं आहे. मात्र हा मोबाईल तुमच्यावर कुठलंही ह्या मोबाईलवर बंधन नाही. तुम्ही जे पाहिजे ते तो देतो. पाहिजे तो ते तुम्हाला पुरवठा करणारे हे यंत्र आहे. तुम्ही काय ह्याच्यातून घ्यायचं हे तुमच्यावर बरंचसं डिपेंड आहे. मला असं वाटतं की बरेचदा होतं की ते फेसबुक आपण डाउनलोड केला, एक रिक्वेस्ट आली, प्रियंका चौधरी. प्रियंकाची रिक्वेस्ट कोणाला आली? सायलीला आली. सायलीला खुश झाली. सायली म्हणजे बरं झालं, पहिली रिक्वेस्ट आली, लगेच तिनं हे केलं. फेसबुक विचारतं का की ती सायलीला आलेली प्रियंका चौधरीची रिक्वेस्ट ही प्रियंका चौधरीच आहे का प्रियेश चौधरी आहे? माहित नाही ना त्याला. फेसबुक विचारत नाही. त्याने दिलेले जे काही डिटेल्स आहेत ते सत्य आहेत का हे विचारते का? ते नाही विचारत. आणि मग हे अशी बदमाशी लोक त्या पद्धतीने रिक्वेस्ट पाठवतात तुमच्याशी. मग मेसेंजरवरून, फेसबुकचं आहेच ना ते मेसेंजरवरून चॅट करायला चालू होतात. तुमच्या हळूहळू सगळ्या गोष्टी जाणून मग तुमचं चांगलं बेस्ट फ्रेंड होतात. परवा एक ते आम्ही कपल पकडून आणलं, ते कुठं ओळख रे? होतं तिकडचा औरंगाबादचा, इकडली नाशिक जिल्ह्यातली. ओळख इंस्टा. मग इंस्टावर पाठवलेले फोटो ते एकदम खतरनाक फोटो असतात ना, म्हणजे एकदम सुबक, कुठं पिंपल नाही ना, डिंपल नाही, काहीच नाही. एकदम असं ते ब्युटीचं हे असतं ना ते. आणि मग तिकडून तो एकदम राजकुमार दिसतोय,
इकडून हे राजकुमार दिसतोय, समोरून भेटल्यानंतर दोघांनाही चक्कर आली. आणि खरंच दोघांनाही चक्कर आली. तो हा महाभयंकर प्राणी आलाय समोर. ती म्हणते हा तर फार जुरासिक पार्क मधलंच आहे. हे असलं ऍप आहे, त्या ह्या ऍपच्या प्रेमात नाही पडायचं. आणि हे ऍप काय येतं, हे आपल्या बुद्धीचा ठाव घेतं. म्हणजे इंस्टावर मी समजा एखादा क्रिकेटरचे फोटो पाहायला लागले, त्याला लक्ष देत आहे, अरे ह्या माणसाला क्रिकेटची आवड जास्त, ते धपाधप क्रिकेटचं सोडत राहते. मला काय वाटतं, मी अर्धा तास अभ्यास केलाय ना, मग 2 मिनिटं बघतो ना. 2 मिनिटं झाली, 2 तास झाले, बोट काही थांब नाही आणि तो पण काही थांब नाही. इंस्टा थांबणार आहे का? आपणच त्याला थांबवलं पाहिजे. मी डिलीट करून टाकलं, माझ्याकडे नाही इंस्टा. तर ह्या गोष्टी आहेत. त्याच्यापेक्षा मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे. आजकाल सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगला नॅशनल चॅम्पियन झाला, तुम्ही ऑलिम्पिकला गेला, इकडे गेलात, जे आता महाराष्ट्र केसरी होणाऱ्या काही लोकांना डायरेक्ट DYSP म्हणून खात्यामध्ये आहेत, डायरेक्ट तहसीलदार झाले बॉडी बिल्डिंगवाले, त्या नेमबाज असणाऱ्या मुली त्यांना क्लास 1च्या नोकऱ्या शासनाने दिलेल्या आहेत. तुम्हाला ह्या IPLच्या माध्यमातून, प्रो कबड्डीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधी आपल्या समोर आहेत. उत्कृष्ट चित्रकला, आता हे बघा, ह्याच्यासमोर तासंतास जरी बसलं तर आपल्या मनाला काही थकवा येईल का, डोळ्याला थकवा येईल का? किती सुंदर आहे ते. तो काढणारा कुठल्या कलरचा आहे, किती उंचीचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ह्याचं काय आहे का ते विचारते का त्याच्या बघितल्यानंतर? ही जी कला आहे, अशा पद्धतीच्या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते. याच्यामध्ये मी येईन सायबर गुन्ह्यावर. सायबर गुन्हे म्हणजे जे या प्रणालीचा वापर करून, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून, हे कृपया नीट ऐका. तुमच्या पहिल्यांदा आजोबाला सांगा, नंतर वडिलांना सांगा, मम्मीला सांगा, मावशीला सांगा. हे काय होतं की मेसेज येत आहेत. आता मला पण मेसेज आलेले आहेत खूप, की तुम्हाला 9 लाख रुपयाचं फ्री लोन अप्रुव्हल झालेलं आहे, खालील लिंकवर जा आणि मरा. तसंच आहे ते. लिंकवर गेला की ते तुमचे पैसे, मला कालच फोन आला, काल नाही परवा दिवशी फोन आला की साहेब युनियन बँकेतनं एक मेसेज आला. आणि मी बघितला, मग काय ना, माझे सगळे जे नंबर होते सेव्ह केलेले सगळे युनियन बँकेच्या नावाने सेव्ह झाले. म्हटलं अजून 10,000 रुपये पण कटले. म्हटलं अजून सगळ्या जेवढ्या माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना पण तो मेसेज गेलाय की हा जो युनियन बँकेचा, हा ती APK नावाचं जे ॲप वगैरे येतं ते तुम्ही डाउनलोड नाही केलं पाहिजे. AnyDesk नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड नाही केलं पाहिजे. आपण भविष्यामध्ये ज्यावेळेस भेटू त्यावेळेस ह्यासाठी सायबर क्राईमच्या संदर्भाने एक सेपरेट लोकांशी चर्चा करू. कुणालाही घरच्यांना सांगा की कुठलंही फुकट घ्यायचं नाही. येतच नाही आपल्याला, म्हणजे फार खिसा मोकळा करून जाणार असतं ते. पण ते सांगतं की तुम्हाला अमक्या ह्याच्यामध्ये बक्षीस लागलेलं आहे, तुमच्या घराची लाईट बंद होणार आहे, तुमचा मोबाईल बंद पडणार आहे, तुमचं सिम कार्ड, तुम्ही पटकन त्याचं काय करा, तुमचे डिटेल्स पाठवून द्या, आधार कार्डचे डिटेल्स पाठवून द्या. आणि ते आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक असतो, त्याच्यातून ते हॅक करतात आणि आपल्याला आपण फसवलं जातो. 363 पूर्वीचा जो अपहरणाचा गुन्हा होता त्याच्या संदर्भाने मी तुम्हाला बोललो, डायल 112च्या संदर्भाने तुम्हाला बोललो. सरते शेवटी फक्त एका गोष्टीवर येतो, त्यानंतर तुम्ही काही प्रश्न विचारतील, या लोकांचे काही प्रश्न असतील तर त्यांना मी उत्तरं देतो. सर्वात शेवटी येतो की परीक्षा किंवा ही शाळा जी आहे हे आपल्याला घडवण्यासाठीचं एक माध्यम आहे. हे फार महत्त्वाचं माध्यम आहे. भविष्यामध्ये मुलांना कुठलीही परीक्षा ही एखाद्या, म्हणजे मी PSI झालो नसतो म्हणजे मी संपलोच असतो असं आहे का? नाही. मग दुसरं कुठलं तरी मला क्षेत्र उभं राहिलं असतं. MPSCतला अभ्यास माझा वाया गेला असता का? कधीच नाही. त्या अभ्यासाच्या जोरावर मी माझ्या स्वतःला मी तिथं सिद्ध केलं असतं. मात्र कुठल्या ठिकाणावर किती वेळ थांबायचं, म्हणजे एकदम त्याची हाडं मसनत गेली आपल्याकडे म्हणणं आहे तरी तो MPSCच करतोय. ते MPSC करण्याला काय अर्थ आहे का? तुम्ही ओळखा ना, तुमचा तो जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा, जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा, जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहा
आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. परंतु जर एखाद्या परीक्षेमध्ये फेल्युअर आलं, आई वडील आपल्याला रागवले, शिक्षकाने रागवलं, पुन्हा आत्महत्या हा पर्याय नाही. बरीच मुलं अशा पद्धतीनं हे आत्महत्या की आता विद्यार्थी वयातच करतात असं नाही ना. आफ्टर मॅरेज तुमचं लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर वाद झाले, त्या मुलांचं त्यांच्या बायकांबरोबर वाद झाले, म्हणून आत्महत्या हा काय पर्याय नाही. फार विचार करणं गरजेचं आहे. आयुष्य फार मोठं आहे आणि हा जो टप्पा आहे, आपण आता या स्कूल बिल्डिंगवर जायचं म्हटलं नंतर किंवा मी इथं आलो तर त्याच्यामध्ये ती पहिली पायरी पण फार महत्वाची आहे. एक एक पायरी महत्वाची असते, तशी ही एक महत्वाची पायरी तुमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि ह्या पायरीवर कुठल्या पद्धतीचा धोका तुम्हाला होऊ नये, कुठला आजार तुम्हाला होऊ नये, जो मोबाईलच्या संदर्भाने आहे, जो बाहेरच्या वाऱ्याच्या संदर्भाने आहे, तर तुम्ही लोक एका व्यवस्थित ठिकाणी आहात आणि तुमचं हे एज्युकेशनल लाईफ, बाहेरचं लाईफ आणि ते मगाशी घरभेदीचं मी सांगितलं, तर ते घरभेदी ही जी लोक असतात, आपल्या समजा कॉलेजमध्ये काही लोक असतील असं, तर हा आपला काही धंदा नाहीये, तो त्यांनी बंद करावा. कारण ते काय असतं की लातो के भूत बातों से नाही मानते. मग शेवटी त्याला कोणी काही माझ्यासारखा किंवा माझ्या ठिकाणी ब्रह्मदेव जर आला आणि तुम्हाला जर सांगत राहिला की बाबा असं करू नको, तसं करू नको, तो म्हणला नाही नाही देवा तुम्ही चुकीच सांगताय किंवा तुमचं मला ऐकायचं नाही, मी म्हणतो तेच बरोबर आहे. त्याला काय असतं, जर एखादा माणूस समजून बोलून जर सुधरत असेल तर त्याला लाथा घालायची गरज नाही. आणि ज्याला लाथाचीच गरज आहे त्याला कितीही बोललं तर काय उपयोग नाही. मग असं कोणाला जर खायच्याच असतील तर त्याला दरवाजा उघडाच राहतो 24 तास पोलीस स्टेशनचा. मंदिराचे दरवाजे एक वेळ बंद होतात, पण पोलीस स्टेशनचा दरवाजा कधी बंद पडतो का? नाही. मग कोणी तिकडे यायचंय का? नाही. धन्यवाद.